हो मॅडम, अहो बॅग घेऊन जा बॅग. मॅडम तर बॅगच विसरून गेल्या फोनच्या नादामध्ये. भावांनो सांगतो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर आज मी नाशिक रोडला आलो होतो. नाशिक रोडवरून ना कस्टमरला पिकअप करायचंय आणि आपल्याला नाशिक सिटीमध्ये सोडायचं एका हॉटेलला. नाशिक रोडला 14 एप्रिलची एकदम जोरात तयारी चालू आहे आणि बघतो तर काय इथं चायला बँड बाजा बारात. अरे बाप रे, म्हटलं काहीतरी विषय चालू आहे. आणि बघतो तर काय इथं खेळून राहिले ना पोरी लेझिम. म्हटलं घेतील आपल्या लेझिम खेळायला, आपण घ्या कस्टमरला पिकअप करून निघा म्हटलं. मॅडमला डायरेक्ट पिकअप केलं. पिकअप करून निघलो ना, मॅडम बोलली मेरे को सिटी प्राईड छोडो दो. म्हटलं चलो ना मॅडम. डायरेक्ट सिटी प्राईडला आणली ना गाडी. आणि तर गाडी लावल्याच्या नंतर म्हटलं मॅडमच्या बॅगी वगैरे काढून द्यावं म्हटलं. नाही तर मॅडम म्हणायची च्या आईला मलाच काढायला लावल्या. म्हटलं काय अडचण नाही, म्हटलं आपण तेवढं काम करू शकतो. म्हटलं काहीच विषय नाही ना. बघू शकता मॅडमच्या 2 बॅगी होत्या मस्त काढून दिल्या आणि मॅडम मध्येच फोनवरती बोल राहिल्या. म्हटलं कधी बाहेर आता काय माहिती. मॅडम जशा बाहेर आल्या नीटच सुटल्या ना भाऊ. अहो म्हटलं मॅडम, अहो तुमच्या बॅगी. चायला मॅडम तरी ऐकायला तयार नाही फोनवरच. म्हटलं मॅडमचं सगळं सामान काढून परत आवाज द्यावा म्हटलं जोरात. मग काय तुमचा भाऊ एकदम बेकार डायरेक्ट आवाज दिला. हो मॅडम या म्हटलं इकडं, या बॅगी कोण नेईल म्हटलं. अरे भैया बोले सॉरी 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 भूल गए. आजकाल लोक फोनच्या नादामध्ये ना बॅगी विसरून जायचं. पैसे भरलेली बॅग विसरून जात नाही, चायला रिकामी कपड्याची बॅग विसरून जातात. तितक्यात बुकिंग पडली ना भाई एअरपोर्ट. अरे बाप, आणि बुकिंग पडली आणि कॅन्सल झाली म्हणजे कोणतरी फेक टाकू राहिलं. दिमागच खराब झाला. चायला म्हटलं काम धंदे कोणाला नाही काय माहिती, नुसतं फेक बुकिंग टाकू राहिले. चला मित्रांनो, आता एअरपोर्टचा टाइम झाला, कुठतरी गोटू लावून बसतो. आता भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा. आपले ब्लॉग चांगले असतात मग फॉलो करायला काय विसरता यार पब्लिक. धन्यवाद.